भगवान शंकरासारखा नामप्रेमी जगाच्या पाठीवर कोणी सापडणार नाही. रात्रंदिवस रामनामाचे जप करणारे आहे ते. आणि नामाचे एवढे प्रेमी आहे भगवान शंकर, ज्या वेळेला त्यांनी विष्णू लोकामध्ये गेल्यानंतर पाहिलं, शेष भगवंत आहे ना आपल्या हजार मुखाच्या द्वारे रात्रंदिवस त्या असणाऱ्या परमात्म्याचे हजारो नित्य नवीन नावं घेतो. नामस्मरण कसं करावं हे शेष भगवंताच्या जीवनातून आपल्याला घेता येतं. अहो इतकं नाम घेतात देवाचं, इतकं नाम घेतात, नाम घेता घेता त्यांच्या जिभीमध्ये लाळ येते. अहो ती लाळही आवरत नाही. कोणी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही भगवान विष्णूच्या मागे उभे राहतात, विष्णूच्या मागे तुम्ही असतात आणि तुमच्या जिभीतून लाळ पडत असते, तुम्हाला काही वाटत नाही का? ती लाळ आवरत जा ना तुम्ही. आणि मग शेष भगवंताने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. शेष भगवान म्हणतात, खरं सांगू का, आणि जिभीवर आलेली लाळ जर मी या ठिकाणी जर थांबवायला गेलो ना तर देवाचं एक नाव चुकतं म्हणे. कसं करायचं? देवाचं नाम चुकून द्यायचं नाही, लाळ पडली तरी चालेल. लक्षपूर्वक ऐका, इतके नामप्रेमी आहे की म्हणतात की त्यांच्या जिभीतली तोंडातली लाळ खाली पडली ना तर त्या लाळीचा सुद्धा अमृताचा कुंभ तयार झाला. आणि त्या अमृताच्या कुंभामध्ये देवर्षी नारद आणि सनकादिकांसारखे स्नान करतात की ती नाम शेष भगवान आपल्या जीवनामध्ये घेत असतील. आणि म्हणून भगवान शंकराने त्या शेषाला आपल्या गळ्यामध्ये जागा दिली.